जय गुरु. जय गुरु. जय गुरु. बघूया आपण कोण कोण येत आहेत ते. ठीक आहे, आता मला वाटतं सुरू करूया आपण. हा, तुम्हाला दिसतंय ना, स्क्रीन दिसतंय ना सगळ्यांना? हा, ठीक आहे. तर आपण उच्चारण, योग्य उच्चारण कसं करावं हे आपण शिकणार आहोत. तर हे आपण, आपला फोकस जरी नंतर 12वा 15वा अध्याय याच्यावर असेल तरी इन जनरल काय, कसं उच्चारणाचे सर्वसाधारण नियम काय हे आपण आधी शिकू, की जेणेकरून ते तुम्हाला एकदा ते पूर्ण तुमच्या लक्षात आले की तुम्ही कुठलंही स्तोत्र, कुठलंही श्लोक हे बिनचूक म्हणू शकाल सवयीने, प्रॅक्टिसने. हं? तर मला वाटतं तुमच्यापैकी काही जणांना ही वर्णमाला वगैरे मी शिकवलं होतं का? काही जणांना तर नव्हतं शिकवलं, देवी किंवा सुखदाच्या सुरुवातीला वेळेला. शिकवलं होतं सर. हा, सुरुवातीला संस्कृत शिकताना वर्णमाला होता आम्हाला. होता का? ठीक आहे. हो. परत एकदा त्याची आपण उजळणी घेऊया. चालेल. चालेल. हा, तर इथं आपण काय घेणार आहोत की आधी संस्कृत भाषा, तिचा उगम कसा झाला, माहेश्वर सूत्र किंवा शिवसूत्र ज्याला म्हणतात ते म्हणजे काय, ना त्याचं वर्गीकरण, वर्णमाला, त्याचे उच्चारण स्थान, त्याचा अनुस्वार, विसर्ग, ऋ, जोडाक्षर, पद्य आणि बीजाक्षर या सगळ्यांचे उच्चार हे कसे करायचे, याचे नियम काय हे आपण बघणार आहोत. तर आता आता आपण संस्कृत जी भाषा आहे त्याला गीर्वाण भाषा किंवा देवभाषा असं म्हणतात. म्हणजे काय त्याला म्हणतात, अलौकिक किंवा देववाणी या अर्थाने म्हटलं जातं. कारण असं मानतात की संस्कृत भाषा ही कोणी निर्माण नाही केलेली, ती नैसर्गिक परमेश्वराने निर्माण केलेली आहे, वेद पण त्याच्यातलेच आहेत वगैरे अशा पद्धतीने. हा, तर त्यामुळे त्याला काही असं, या बाकी भाषांचा जसं उगम झालेला आहे, कोणीतरी रचलेले आहेत, तसं संस्कृत भाषेचं नाहीये असं मानलं जातं. आता संस्कृतम, तर इथं सम अधिक कृतम. आणि या स हा, तो मध्ये मग स कसा आला, तर त्याला आगम म्हणतात संधीमध्ये. तर सम अधिक कृतम, त्याच्यामध्ये तो आगम येऊन संस्कृतम असं झाला. त्याचा अर्थ काय, की चांगली कृती. म्हणजे ज्याला आपण सुसंस्कृत लोक जे असतात किंवा संस्कृती जी असते ती नेहमी चांगली क्रिया, चांगले कर्म करत असते, नाही का? कसंही म्हणजे व्यवस्थित. तर म्हणून त्याचं नाव संस्कृत, की जी भाषा किंवा जी वाणी ज्याने आपण योग्य कृतीला प्रेरणा देतो ती संस्कृत भाषा. हं. योग्य कृती म्हणजे काय, व्यावहारिक पण आणि पारमार्थिक पण, दोन्ही असं. म्हणजे जसं वेदांमध्ये काही मंत्र हे ऐहिक याच्याकरता, म्हणजे ऐहिक उद्धारासाठी असतात, काही हे पारमार्थिक उद्धारासाठी असतात, तसं नाही का? आता ही जी संस्कृत भाषा आहे, तर ही, जसं आपण बघितलं, तर ही उच्चारणाची भाषा आहे. म्हणजे फोनेटिक ज्याला आपण म्हणतो ना, तशी उच्चारणाची भाषा आहे. इतर भाषा जसं इंग्लिश, इंग्लिश काही फोनेटिक नाहीये, नाही का? इंग्लिशचं तुम्हाला, आपल्याला एक अक्षर असेल तर त्याचा एकच उच्चार
कायम होतो का? नाही. 90% वेळा होतो, 10% वेळा होत पण नाही का? पण संस्कृत जी आहे तर तिचं मात्र एक कटाक्ष आहे की ती आधी ध्वनी, आधी उच्चार झाला आणि मग त्याचं स्क्रिप्ट तयार झाली. त्यामुळे देवनागरी लिपी ही वेगळी आहे. हे लक्षात घ्या. आणि असं म्हणतात की अगदी पूर्वी ब्राह्मी लिपी होती. ब्राह्मी लिपीपासून नंतर मग शारदा लिपी, शारदा लिपीतनं देवनागरी अशी झालेली आहे. म्हणजे आता सगळं संस्कृत हे देवनागरीत आपण म्हणतो, पण देवनागरी ही काही अगदी म्हणजे 10,000 वर्षांपूर्वी वगैरे असेलच असं नाही. हा, त्यामुळे भाषा वेगळी, लिपी वेगळी. भाषा ही संस्कृत, ती लिहिण्याची पद्धत ब्राह्मी लिपीत पण लिहू शकाय, पूर्वी लिहायचे. काश्मीरमध्ये शारदा लिपीत पण लिहायचे. नंतर तमिळमध्ये पण लिहिलं जातं संस्कृत, देवनागरीत पण लिहिलं जातं असं. आता अजून फोनेटिक नसणाऱ्या लिपी कुठल्या आहेत? चित्रलिपी, चायनीज असते किंवा रोमन, ती चिन्ह आहेत. ए बी सी डी चिन्ह आहेत. पण त्या चिन्हांना विशिष्ट अर्थ आहे का? बऱ्याचदा आहे, बऱ्याचदा नाही असं. आणि आता ही संस्कृत भाषा ध्वनीवर आधारित असल्याने जसं बोलतो तसं ती आपण लिहितो. आणि त्यामुळे ऍक्च्युअली ते उच्चाराचे नियम आहेत, ज्याला आपण संधी किंवा उच्चार वगैरे म्हणतो ना, ते खरे ती लिपी लिहिलेली त्याचं उच्चारण कसं करायचं हे ते संधी वगैरे जे नियम आहेत ते तसे झाले. सगळं हा म्हणजे ध्वनीवर आधारित सगळे याचे नियम आहेत. ते आता आपण बघूया. आता याच अगदी मूळ जे आहे, तर असं म्हटलं जातं की सृष्टी जेव्हा उत्पन्न व्हायची होती तेव्हा परमेश्वराने, महेश्वर, सगळ्या ईश्वरांचा ईश्वर, त्यांनी डमरू वाजवला. म्हणजे त्याचं नाच तांडव नृत्य सुरू असताना त्यांनी डमरू वाजवला. आणि नंतर त्यांनी 9 आणि 5 असे एकूण 14 नाद काढले त्याच्या ढोलकीतून. ढक्का म्हणजे हा, नृत्यावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम उद्धर्तु काम सनकादि सिद्धांत एतद विमर्शे शिवसूत्र जालम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की नृत्यावसाने म्हणजे नृत्य करून अवसान म्हणजे थोडं थांबलेलं असताना त्यांनी नटराजाने, नटराज म्हणजेच महेश्वर, त्यांनी ननाद म्हणजे वाजवला, ढक्का म्हणजे ढोलकी, नवपंचवारम म्हणजे 9+5 अशी 14 वेळा त्यांनी ढोलकी वाजवली. उद्धर तू कामस म्हणजे का बरं वाजवलं? तर सनक, सनंदन, सनत, सुजात वगैरे हे जे सिद्ध ऋषी आहेत, तर त्यांना ज्ञान देण्यासाठी काहीतरी माध्यम हवं, हा म्हणजे भाषा हवी, म्हणून त्यांनी त्या डमरूतनं वेगवेगळे आवाज किंवा अक्षर बाहेर काढली. आणि त्याला म्हटलं जातं शिवसूत्र जालम. म्हणजे त्यांनी ही शिवसूत्र निर्माण केली आणि या शिवसूत्रांपासून पुढे वर्णमालेची निर्मिती झाली. तसं तर हा, आता हे जे मी दाखवलेले आहेत, अ इ उन ऋ लुक ए ओंग ऐ औच हय वरट लन, हा हा लण यमंगणनम झभय घढधश जब गडदश खफ छ ठ फ च त तौ कपय सुर फल. हा, तर आता हे जे सूत्र जी आहेत, ही शिवसूत्र, ही अशी लिहिली जातात. म्हणजे त्या पद्धतीत अ इ उन ऋ लुक, ते जे पहिले 1 2 3 4 आहेत ना, त्याच्यात सगळे स्वर येतात बघा. अ इ उ ऋ लु ए ओ ऐ औ आणि च, म्हणून त्याला अच म्हणतात. हं? अच म्हणजे काय? स्वर. आणि नंतर या 5व्यातला ह आणि 14व्यातला शेवटचा ल, त्याला हल म्हणतात. हल म्हणजे ही सगळी व्यंजन आहे. हं? आणि ते यापैकी हे जे सगळे हिरव्या अक्षरातले जे शब्द आहेत ना, अक्षर आहेत, तर त्याला इत
इत वर्ण म्हणतात. इत म्हणजे काय? ते सूत्राचा शेवट आहे, तो प्रत्यक्ष वर्ण नाही आहे तो. हम्म. हे सगळे लाल आणि निळे जे आहेत आधीचे, हे काही पहिले 4 सूत्रांमधले अच वर्ण आहेत आणि 5 ते 14 ह पर्यंत, ह पासून ह पर्यंत हे हल म्हणजे व्यंजन आहे असं. तर अशा रीतीने त्यांनी म्हणजे ही वर्णमाला तयार झाली. हा, आणि मग नंतर याच याच पुढे हा, तर वैदिक हल वर्ण. म्हणजे हल म्हणजे हलंत वाले शब्द ना? ऍक्च्युअली हलंतच. हा, हल पासूनच हलंत झालंय. हलंत म्हणजे काय? जो जो शब्द ज्याचा आपण प्रत्यक्ष उच्चार करू शकत नाही ते सगळे हल म्हणजे व्यंजन. पाय मोडतं. स्वर, हा, स्वर कधी हलंत नसतो. हा, हलंत फक्त व्यंजनच असतात, कारण त्यांचा कारण ते ह पासून ल मध्ये येतात म्हणूनच त्याला हलंत म्हणतात. हा, म्हणजे ज्याचा पाय मोडलेला आहे अशी. नंतर आता याच्यापासून वर्णमाला तयार झाली. तर त्रिषष्टिश्चतुष्षष्टिर्वा वर्णाश्रमते मताः प्राकृते संस्कृते चापि स्वयं प्रोक्ता स्वयंभुवा स्वरा विंशतिरेकश्च स्पर्शानां पंचविंशति यादयश्च स्मृता यष्टौ चत्वारश्च यमा स्मृताः अनुस्वारो विसर्गश्च कपौ चापि पराश्रितौ दस्पृष्टश्चैति विज्ञेयो युकार प्लुत एव च. मग त्याच्यात काय आहे? स्वर जे आहे ते 20 किंवा 21. अ, आ, अ लांब, ई, ई, ई लांब, उ, उ, उ लांब, र लांब, ऋ, ए, ऐ, असा लांब, ओ असं, औ, औ असे लांब धरून असे 20 किंवा 21 होतात. नंतर स्पर्शवर्ण की जिथे जीभ प्रत्यक्ष आपल्या तोंडामध्ये स्पर्श करते. क ख ग घ म, क ख ग घ म, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, प फ ब भ म, प फ ब भ म. इथे क ख ग घ ञ पाहिजे ना इथे, मन. नंतर स्पर्शवर्ण बघितले. नंतर यादय म्हणजे य र ल व श श स ह. नंतर मग यम. यमवर्ण म्हणजे काय असतं की संस्कृतमध्ये जेव्हा आपण अग्नी म्हणतो ना, अग्निमी अग्निमी पुरोहितम, असं ऋग्वेदातली पहिली ऋचा आहे. अग्निमी, तर नुसतं अग्नी असं नसतं म्हणायचं कधी. अग्नी डबल, डबल म्हणायचं ना, डबल ग. हा, अग्निमी, हा तसं. जसं चखतू, चखतू, हा चखतू. हा, नंतर लग्न, लग्न, तो डबल ग म्हणायचा. तो विघ्न, नुसतं विघ्न असं नसतं म्हणायचं कधी. विघ्न, विघ्न, डबल. त्यामुळे जोडाक्षर जिथे असतील ना, त्याचा उच्चार नेहमी डबल करायचा असतो. त्याला म्हणतात यम. नंतर अयोग वाहा, हे काय याचं मी तुम्हाला नंतर सांगतो पुढच्या याच्यात. हे आता बघा, इथे आपण आता उच्चारामध्ये आलोय की जोडाक्षराचा उच्चार कसा करायचा, हा पहिला नियम इथे आपण शिकतोय. की नुसतं अग्नी, अग्नी असं हलकं नाही म्हणायचं. अग्निमीये, अग्निमीये, चक्षतु, लग्न, विघ्न असं. म्हणजे डबल त्याचा आघात झाला पाहिजे. नुसतं विघ्न असं नाही, लग्न असं नाही, लग्न असं. समजलं? तर तो जोडाक्षराचा उच्चार करताना तसं झालं पाहिजे. आता एक मिनिट हा, सर. हा हा, जो बोला. तुम्ही सांगितलं यम, ते हा, फक्त क वर्गालाच हे आहे का लागू नाही पडेल नाही का हा नियम? नाही 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 नाही, सगळ्या वर्णांना, सगळ्या वर्णांना. ओके जिथे ओके, जिथे थँक्यू. जोडाक्षर आहे तिथे त्याचं द्वित्व हो. ओके. तर आणि नंतर जोडाक्षर येतं तेव्हा जे अर्ध अक्षर असतं त्याच्यावरती जोर जास्त द्यायचा का? हा, हा म्हणजे तो डबल म्हणायचा, अग्निमिळे असा. हा, अच्छा. हा, जसं आपण दुःख, म्हणजे आता दुःख मला अर्थात विसर्ग आहे, पण हे दुःख असं, म्हणजे तो असा हलका नाही म्हणायचा असं कधी. हा, आणि जर का 3 वगैरे आलं तर मत्स्य वगैरे असं असलं तर? मत्स्य, मत्स्य, तर ते म्हणजे त आणि स या दोन्ही याला आघात देऊन असं मत्स्य असं नाही म्हणायचं, हलकं नाही म्हणायचं कधी. हा, असं धर्म, धर्म असं म्हणायचं नाही, धर्म. अच्छा. हा,
म्हणजे योग्य असेल तर योग्य असं म्हणायचं. योग्य. हा हा, तू योग्य बोललास असं, तू योग्य बोलला हा, असं. हा, हा, जसं आपण जसं आपण ज्ञान म्हणतो, ज्ञान ज्ञान हा शब्द खरा नाहीच आहे, पण तो ज्ञान म्हणतो तसं ज्ञान कधीच म्हणायचं. हा म्हणजे किंवा अज्ञान, लोक म्हणतात अज्ञान, म्हणजे अज्ञान म्हणतो का नाही, अज्ञान असं नाही का, अज्ञान असं, अज्ञान असं नाही का. हा, तर ते मी ते डबल त्याचा स्वर होतो, त्याला यम द्वित्व असं म्हटलं जातं तिकडे. बर, नंतर स्वर. आता स्वर कुठले? अ, आ, इ, उ, ऊ, ऋ, ऋ, आता दुसरा ऋ जो आहे ना, तो मूळ संस्कृतमध्ये नाहीये पण मराठीत आहे, म्हणून मी लिहिलेला आहे लाल अक्षर. म्हणजे ए, ऐ, ओ, औ. खरे ते वेदात दाखवले ते 20 किंवा 21 ते वेगळे, म्हणजे खरे ते वर्ण आहेत वेदांमध्ये, पण आपल्या मराठीमध्ये अ, आ, इ, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ. अम आणि आहा हे खरे स्वर नाहीये. आपण ते स्वरामध्ये म्हणतो, पण ते खरे स्वर नाहीये. बर, आता व्यंजन कुठली? क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. यर्लव, श, स, श, स, प. नंतर जो आहे ना, त्याला दुस्पृष्ट म्हणतात. म्हणजे म्हणायला तो खूप कठीण आहे. नक्की कुठे स्पर्श होतो जिभेचा तेच कळत नाही. नाही का? बरोबर, तुम्ही म्हणून बघा, जिभेचा स्पर्श होतो की नाही तेच कळत नाही. नाही का? म्हणून नंतर हा, नंतर दुसरं आहे अयोगवाहा. आता याच्यात अम आणि एक आहा. मिनिट. हा हा, दीपाली. ळचा हे संस्कृत मध्ये आहे का? मला असा शब्द नाही अजून नाही आढळला. तेच, नाही आता कसं आहे माहितीये, पहिलं जे वेदांची जी पहिली ऋचा आहे, अग्निमिळे पुरोहितम, तर तो ळ आहेच तिथे. क्वचित आहे. आहे का? अच्छा, मला हो. वाटलं हा थोडासा द्रविडियन याच्यातून नाही मराठीमध्ये आलाय, कारण नाही हिंदीत अजय, पण ळ नाही नाहीये ना. नाही नाही, संस्कृतमध्ये बाकी शब्द जास्त प्रचलित नाहीये, पण जसं मी पहिलाच म्हणजे संस्कृत आद्यवेद ऋग्वेद, ऋग्वेदातलं चौथं अक्षर हेच आहे, अग्निमिळे पुरोहितम असं. मग कोणी मग डे म्हणतात त्याला, अग्निमिडे म्हणतो. हा, जसं इडा देव तो ड, बऱ्याचदा ड केला जातो असं. हा, पण कारण मला वाटतं ते नॉर्थ वाल्यांना सवयच नाहीये ना सवय, ळची, म्हणून मग ते हा म्हणत असतील. बरोबर. नाही पण कसं आहे माहितीये का, आता हे जे भाषाशास्त्र आहे ना, असं बंगाली जसं ऑशो बॉशो असं बोलतात ना, तर ते त्यांचं जे विशिष्ट जी भौगोलिक रचना आहे ना, त्यानुसार ते झालेलं आहे तसं त्यांचं. हा, म्हणजे त्यांचे उच्चार हे अ, अ, अ असे होतात जास्त. हा, दक्षिणेकडच्यांचे वेगळे, त्या मानाने म्हणजे आत्मप्रौढी म्हणून नव्हे, पण खरंच आहे की महाराष्ट्रीयन जे उच्चार आहे ना, ते सगळ्या पूर्ण भारतामध्ये सगळ्यात शुद्ध समजले जातात. फक्त हम्म. अपवाद एकच, तो म्हणजे ज्ञ. हा, जर आता मी पुढे देतोच आहे जोडाक्षर. आता क्ष आणि ज्ञ ही खरी जोडाक्षर आहेत, ते मूळ अक्षर किंवा वर्णमालेत ते नाहीये. हा, क्ष हा काय आहे, क अधिक पोटफोड्या श, आणि ज्ञ जो आहे तो काय, ज अधिक ञ. आपण म्हणताना ज्ञ DNY असं म्हणतो, ते चुकीचं आहे. ते कसं म्हणायला पाहिजे, ज्ञ, ज अधिक ञ, च छ ज झ ञ मधला ञ, आणि ज अर्धा ज्ञ, ज्ञान असं. ज्ञान, म्हणजे ती जीभ आहे ना, ती दातांच्या मागे चिकटली पाहिजे, ज्ञ ज्ञ, पण ती आपण दातांवर चिकटतो, ज्ञान म्हणतो. ती वस्तू दातांच्या वरती चिकटली पाहिजे, ज्ञान असं. हे झालं जोडाक्षरांचं. आता अयोगवाहा. अयोगवाहा म्हणजे काय, की त्याला ते बाकी कशाला चिकटत नाही. बाकी जे स्वर आहेत ना, अ आई उ, ते बाकीचे स्वरांबरोबर त्याचं मिश्रण होऊ शकतं. जसं क अधिक अ बरोबर क, क अधिक ओ बरोबर को, ख अधिक उ बरोबर उ. पण त्या आहा जे आहे ना, त्याचा कोणाशी योग होत नाही. नंतर उपध्मानीय आणि जिव्हामूलीय हे पण अयोगवाह आहे. तर हे काय आहेत ते मी पुढे सांगेन. हा, बरोबर. आणि हे आपल्याला उच्चारण काय नक्की कसं करायचं हे समजण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. हा, तर हेच जे मी तुम्हाला जे आधी सांगितलं होतं, तर
सॉरी. तर हे आता वर्ण म्हणजे कुठनं जेव्हा आपण ऍक्च्युली म्हणतो की वर्णमाला, तर ती त्याचा आघात कुठे होतो? हा, तर सगळे स्वर जे ते कंठातून निघतात. अ पासून आ अहा पर्यंत, नंतर क वर्ग हा सगळा कंठातनं निघतो. अ आ इ उ ए ओ मा खं खं ङ ङ ङ सगळं कंठातनं निघतात ते उच्चार. हम्म. नंतर कंठ आणि तालू याच्यात ए आणि ऐ, कंठ आणि तालू इथे जागा दाखवली आहे बघा. नुसते तालू कुठले? ई ई च छ ज झ ञ आणि य आणि श. हा, मूर्धा वरती काय? र ट ठ ड ढ ण आणि श. आता बघा हा, शाळेचा श हा तालूला म्हणजे मागच्या बाजूला लागतो. हा, आणि पोटफोड्या श इथं आघात जो आहे तो वरती मूर्धेला होतो. नंतर नासिका य आणि य ङ य ण न म इथे आवाज हा आपल्या नासिकेत नाही तो. दंतमूल र आणि ल, र आणि ल हे सगळे दाताच्या मुळापाशी. दंत्यवर्ण कुठला? तस न आणि स. दंतोष्ठ व आणि पूर्णोष्ठ उ उ व प फ ब ब म. हा, आणि ओष्ठ आणि कंठ ओ आणि औ आणि ऑ असं. हे सगळं म्हणजे इतकं शास्त्रशुद्ध आणि त्यांनी बसवलेलं आहे. आणि त्याचं मग पाणिनी सूत्रानुसार त्याचं लक्षण पण दिलं. हे चित्र आता झालं, पण तेव्हा त्यांनी पाणिनी सूत्र सांगितलं की अकुह विसर्जनीयानाम कंठा म्हणजे काय? अ आ इ ई उ क ख ग ग ङ आणि ह म्हणजे आणि विसर्ग हे कंठात येतो. इचुष यशानाम तालू म्हणजे ई ई ई च छ ज ज ञ आणि य श हे तालव्य. ऋतुरसाणाम मूर्धा हा ऋ ट च ड ड ण आणि र आणि श म्हणजे मूर्धा स्थानात येईल. ऋतुरसानाम दंता यु यु तथ द ध न आणि ल आणि स. हे दंत. हा, इथे ऋतू रसानाम पाहिजे, मला वाटतं रसानाम नाही. हा, उपउपद्मानीयानाम ओष्ठव. आता हा म्हणजे उ उ आणि मग उपद्मानीयानाम ओष्ठव. तर उपद्मानीय हे म्हणजे इथं उ उ उ प फ ब ब म. हा, आणि नंतर उपद्मानीय म्हणजे काय? तर कुठलाही विसर्ग अधिक प झाला किंवा की त्याचा असं म्हणजे विसर्ग फ होतो. जसं पुनः पुन्हा, पुनः पुनः, तपः फलम, तपः फलम. जे मी तुम्हाला आता नवीन जे गीतेचं जे उच्चारणासाठी जे दिलेलं आहे PDF, त्याच्यात मी असं दिलेलं आहे बघा. उच्चारात नक्की तुम्हाला समजावं नक्की कसं करावं ते. जसं पुन्हा पुन्हा, तर तिथे विसर्ग हा आपल्याला फ ने रिप्लेस करायचा आहे. जेव्हा प फ ब म्हणजे असं येतं ना विसर्गाच्या आधी, तेव्हा तो विसर्गाचा फ होतो, अर्धा फ. त्याला म्हणतात उपध्मानीय. नंतर यमगणनानाम नासिकाच म्हणजे न य न न म, नासिक येत नाही तो आवाज. ए देतौ कंठ तालु ए ऐ. ओदोतौ कंठोष्टम ओ औ. वकारस्य दंतोष्टम व. जिव्हामूलीयस्य जिव्हामूल्यम. आता जिव्हामूलीयस्य आणि जिव्हामूल म्हणजे काय? की जेव्हा क आणि ख त्याच्या आधीचा जो विसर्ग असतो ना, तेव्हा त्या विसर्गाचा ख होतो. जसं आधी उपध्मानीयमध्ये विसर्गाचा ख होत होता, तसा इथे ख होतो. जसं दुःख. हा, दुःख म्हणण्यात दुःख असं कधीच म्हणायचं असतं, दुःख असं म्हणायचं. प्रातःकालम, तर प्रातःकालम ख करायचा विसर्गाचा. समजलं? आणि नासिका आणि अनुस्वार हे तर अनुस्वाराचं, अनुस्वार हा नासिकेत. तर इथं पाणिनीने उच्चारणाचे असे नियम दिलेले आहेत, कुठून कसला उच्चार काढायचा, कसलंही कन्फ्युजन ठेवलं नाही त्यांनी. आणि हे सगळे सूत्रबद्ध आहेत. समजलं? हा, तर तुम्हाला ते उपध्मानीय आणि जिव्हामूलीय हे दोन विशेषतः कुठे शिकवलं जात नाही, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. हा, आता आपण गीतेचा अभ्यास करताना ते जे मी पाठवलेलं आहे त्याच्यात ते केलेलंच आहे, पण बहुतेक पुस्तकांमध्ये ते नसतं. पण तरी आपण जेव्हा विसर्ग क ख च्या आधी विसर्ग आला
की मग आपण तसा ख करायचा त्याचा असं. हं? असं. समजलंय? याच्यावर काही शंका आहे का? नाही सर. कारण हे महत्वाचं आहे फार. हे जर म्हणजे हे नियम एकदा माहिती असले की कोणी शिकवलं नाही तरी आपण योग्य उच्चार करू शकू. पण बहुतेक म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या लहानपणी तर सोडा, म्हणजे आता तर सोडाच, पण आपल्या लहानपणी किंवा आपल्या आई वडिलांच्या लहानपणी पण हे नक्की कोणी शिकवल्याच गेलं नाही कोणाला. भाषा शिकवाय वास्तविक भाषेमध्ये हे आधी सगळ्यात आधी उच्चारण शिकवायला पाहिजे, नाही का? पण हे कधीच कोणीच कोणाला शिकवलं नाही. नाही का? आणि हे आता मी जसे मुद्दाम हे संकलन आणि आपल्या संस्कृत वर्गांमध्ये आधी सुरुवातीला मी हे घेतो, कारण मला हे जाणवलं की हे लिहून देणारं ते पुस्तक पण नाहीये. हे किंवा तुम्ही हे पुस्तक वाचा असं पण नाहीये, नाही का? हं? तर त्यामुळे हे नियम तोंडपाठ ठेवायचे. तर आणि माझं आहे ना, मला श आणि तो पोटफोड्या श ते कधी वाचताना मला क्लिकच होत नाही. तर त्याची काही ट्रिक आहे का? ठीक, म्हणजे जसं लिहिलेलं असतं शाळेचा असा लिहितो आपण, तो थोड्या हो असा प बरोबर आहे, सारखा पण कडून. ते समाव मला पोटफोड्या श ला मी नॉर्मल शच म्हणते. नाही, पण ते मग ते म्हणजे डोळ्यांना आणि डोक्याला मेंदूला वळण लावायचं की तसं दिसलं की ट असं बोलायचं. ट श. हं. हो ना. म्हणजे जसं आता म्हणजे उदाहरण देतो मी की जसं खेड्यातली मुलं बाण आणि बाण, बाण आणि पाणी तसं नाही का, कारण त्यांना न आणि न याचं ट्रेनिंग त्यांच्या डोक्याला दिल्या गेलेलं नसतं, नाही का? त्यामुळे ते न ला न म्हणतात, नाही का? तसंच आपण सुद्धा आपल्या डोक्याला ते ट्रेनिंग द्यायचं की पोटफोड्या श, शाळेतला श असं. हं? आणि मी दाखवलं ना की श, शाळेतल्या शचं उच्चारण स्थान वेगळं आहे, ते दाताच्या वरती आहे, तालव्य आहे. आणि पोटफोड्या श हा मूर्धन्य आहे. आणि हे काय आहे, कारण जसजसं आपण वरती जाऊ तसतशी जास्त एनर्जी लेवल, पोटफोड्या श म्हणताना खूप शक्ती लागते. शाळेचा श म्हणताना एवढी लागत कमी लागते, नाही का? कारण तो हवा जी असते ती आपल्याला मूर्धेवरती, मूर्धास्थानावरती ढकलायची असते म्हणून. हं? ओके, थँक्यू. त्यामुळे ते आपल्या स्वतःच्या ट्रेनिंगचाच भाग आहे, पण ते कटाक्षाने तसे करणे हाच एक उपाय आहे त्याला. बरं, तर उच्चारण कसं संस्कृतमध्ये हे आपण आधी शिकलेलोच आहे, पण परत एकदा मी रिपीट करतो. सगळ्या अक्षरांचा पूर्ण उच्चार. हे राम म्हणायचं नाही, राम. जसं आपण कृष्ण म्हणतो का नाही, कृष्ण म्हणतो, तसंच राम, देव असं म्हणायचं. मग जोपर्यंत पाय तोडलेला नाही तोपर्यंत सगळी अक्षरं पूर्ण म्हणायची, आहे की नाही? समजलं ना? हा. नंतर बरेच जो मकार आहे, जसं त्वम, अहम, हा जर वाक्य पूर्ण झालं तर तो मला पाय तोडायचा. हा ऍक्च्युअली उच्चारणाचा नियम नाहीये, पण तो उच्चारणाशी त्याचा संबंध कसा येईल ते तुम्हाला सांगतो. शब्दानंतर जो मकार आहे त्याचा वाक्य पूर्ण होत नसेल तर त्या मकाराचा अनुस्वार. हा नियम लक्षात आला? लिहिताना आपण पहिल्यांदा तुमचा एक गोंधळ व्हायचा ना की नक्की त्वमवर अनुस्वार द्यायचा की म लिहायचा, अहमचं म पाय तोडायचा मगचा की अनुस्वार द्यायचा, नाही का? तर त्याचं उत्तर हे की वाक्यामध्ये जर शेवटचं असेल तर मग अर्धा तोडायचा. तो का लिहायचा तसा ते मी सांगतोय तुम्हाला नंतर. आता पुढचं आहे की एकाच शब्दामध्ये मधल्या अक्षरावर जर अनुस्वार असला तर त्याचा उच्चार हा पुढील अक्षरानुसार बदलेल. जसे की अंक. आता अंक हे मी रिप्रेझेंटेटिव्ह उदाहरण घेतलंय. अनुस्वाराच्या समोर जर
पुढे जर क ख ग घ आलं तर त्याचा उच्चार न होतो. अंक, अंग, पंख, नाही का, अंग, असं नाही का. हा, हा नियम. नंतर अनुस्वार, जर अनुस्वाराच्या पुढे जर छ छ ज झ आलं तर त्याचा उच्चार पंचा, पंछी, हा, नंतर पंजा, हा, बरोबर, मांझी, मांझ असा होतो तो, नाही का, समजलं. नंतर अनुस्वारासमोर जर तथ द ध न आलं तर दंत, पंत, हा, पंथ, हा, नंतर काय, म- म- अं, ध ध वर्ण असणार ध, अंधी, आंधी, न न येतो, आंधळा, तो न येतो, बरोबर. नंतर ठ टठ न असलं तर न होतं, कंठ, हा, नंतर कंटक, कंठ, हा, नंतर ड पंडित, न पंडित, नाही का, नंतर ढ षंढ, न होतं, नाही का. अण्णा, और अनुस्वार आणि समोर न असेल तर ते अण्णा होत, तसं. नंतर प फ ब भ असेल अनुस्वारासमोर तर पंपा, बंब, नाही का, हा, आंभ, म होतो अनुस्वाराचा उच्चार. हे समजलं की अनुस्वाराचा उच्चार एका शब्दामध्ये असेल तर त्याचा उच्चार हा पुढल्या अक्षरानुसार बदलतो. समजलं. हा खूप महत्वाचा श्लोक आहे, म्हणजे महत्वाचा हा नियम. हं? तर हा, आता आता खरी गंमत पुढे आहे. ते हा नियम बरेच जण, म्हणजे विशेषतः गद्य रचनेत हा नियम शब्दानंतर असेल तर लागू नसतो. म्हणजे हा, म्हणजे जसं आता वाक्य असेल तर हा नियम नसतो, पण पद्य रचना म्हणजे श्लोक किंवा स्तोत्र, तर तिथं दोन प्रघात आहेत, दोन चालीरीती आहेत. एक म्हणजे वरचा नंबर 3 चा जो नियम आहे तो शब्दानंतर शब्द आला तरी तोच नियम लावायचा, किंवा दुसरी हे आहे की नाही, शब्द संपल्यावर तो नियम नाही लावायचा, शब्दानंतर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार मच करायचा, असा नियम. दाखवेन मी तुम्हाला कसं आहे ते. पण आता हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हा, पण कुठला तरी एक ऑप्शन आपण कन्सिस्टंटली फॉलो करायचा, कधी हे कधी ते असं नाही. किंवा कमीत कमी एक श्लोक किंवा एक स्तोत्र म्हणताना तरी तो नियम तसा फॉलो करायचा. असं कधी असं म्हणायचं, कधी तसं म्हणायचं, असं ना. त्याचं उदाहरण देतो मी. हा, बरं, पण हे आधी आपण बघून घेऊया आपण एकदा. हा, आता अनुस्वाराचा अजून एक नियम आहे की य र ल व श स स ह असतील तर अनुनासिक त्याचा य किंवा व असा होतो. संयम, संरक्षित, संलग्न, पुल्लिंग, संवाद, हिंश, अंश, हिंसा, संहार. आणि मराठी भाषेचे उच्चार एकदम शुद्ध आहे. कोणी कोणी संहार म्हणतात, संलग्न म्हणजे संवाद म्हणतात, संवाद, संवाद नाही, संवाद, बरोबर, नाही का. अंश, अंश म्हणतात, अंश नाही, अंश. हिंसा, सिंह, आपण जसं सिंह मराठीत म्हणतो ना, तो अत्यंत योग्य उच्चार आहे. त्याचा अनुस्वाराचा उच्चार य व करतो आपण तिथे, नाही का, बरोबर. तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मराठीमध्ये म्हणजे परत सांगतो की इथे की मराठी म्हणजे की फार ग्रेट नाही आहेत मराठी लोक, पण सगळ्यांसारखेच आहेत, पण उच्चार समूह आपले अगदी योग्य आहेत त्यातल्या त्यात. आता हिंशचा हा, काय अर्थ आहे? काय हिंश, काय हिंशचा अर्थ काय? हिंश, नाही नाही, हे शब्द नाही येतो, मी उच्चार कसा करायचा ते अच्छा, बघते. हिंश बरोबर. असं. हा, पण याला काय अर्थ आहे माहिती अर्थ नाही नाही, अशा. नाही नाही नाही. हं. हा, आता मी जेव्हा जे सांगितलं, जसं, हा, तर इथं मी जे तुम्हाला सांगितलं, जोडाक्षर जेव्हा असतात तेव्हा नेहमी तो जोडाक्षरावर आघात द्यायचा असतो. जसं मी म्हटलं की आपण
काय त्याला म्हणतात, अयोगवाह म्हटलं होतं ना तसं. पुष्कळ, पुष्कळ असं नाही म्हणायचं. पुष्कळ. शंभू, विष्णू, शंकर, दुर्गा, पार्वती, हं, सिद्धी, हं, असं. ना म्हणजे जसं आता इथं मी म्हणून दाखवतात, शुभं करोति तर कल्याणम असं नाही. शुभं करोति कल्याणम कल्याणम, आरोग्यम आरोग्यम, असं. म्हणजे रोग असं म्हणायचं. हा, कल कल आणि तो जो आधीचं जे जोडाक्षर असतं, ते म्हणजे जे जोडाक्षर असतं अर्ध, ते आधीच्या अक्षराला पकडायचं त्यानं. पुढच्या अक्षराला नाही. कल्याण असं नाही म्हणायचं, कल्याण. हा, संपदा, आरोग्य, रोग्य असं. शत्रू शत्रू आता शत्रू मधला जो त आहे तो शत बरोबर घ्यायचा, शत. आणि तुम्हाला आठवत असेल, बरेच जण आपण जे छंद शिकलो आहोत परिचयमध्ये, तर त्याच्यामध्ये छंदामध्ये बघा, ही जी मात्रा जर समोरचं जर जोडाक्षर असतं, ते जोडाक्षर नेहमी आधीच्या अक्षरावर घेऊन ती मात्रा ठरवली. त्याचं कारण असते की जोडाक्षर हे नेहमी आघात केला जातो, नाही का. आधीच्या अक्षराबरोबर त्याची जोडी असते. शंभू म्हणून नुसता श म्हणजे शंभू, याचं शमची मात्रा 2 आणि भू हा 1. हा, किंवा पुष्कळ तर पुष्ची मात्रा 2. हा, असं आपण शिकलेलो आहोत नाही का तेव्हा परिचयामध्ये छंद शिकताना, नाही का. त्याचं कारण ते आहे. तर इथं मी जसं आता ते बघा गीतेमध्ये, एवं सतत युक्ताये युक्ताये भक्तास्त्वाम पर्युपासते. तर मी वरती ज्या 2 रेषा केलेल्या आहेत ना, तर त्याच्याकरता आघात देणं डोक्यात राहावं म्हणून. हं, ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषांके योगवित्तमाः. थोडं मी जास्तच दाखवतो, एक्झॅगरेशन करतोय म्हणजे तुमच्या लक्षात यावं म्हणून. हा, तर जोडाक्षराचा जे उच्चार आहे तो असा नियम हा फार महत्वाचा आहे. जसं मनुष्य, जसं मनुष्य असं 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 मनुष्य असंही म्हणू शकतो आपण. चुकीचं आहे का ते? नाही, मनुष्य. पण ते मनुष्य असं म्हणतो आपण, नाही का. बरोबर आहे ना. तर ते मनुष्य नाही म्हणत, मुख्य मुख्य म्हणतो का आपण? नाही, मुख्य, तसं. हं? तर बहुतेक वेळा आपण करतो तसं बऱ्याचदा, पण तो कटाक्षाने हा नियम आपण पाळत नाही बऱ्याचदा. तर तो हे पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. मुख्य, मुख्य नाही. मुख्य असं म्हणतो का आपण? नाही, मुख्य असं. हं. हा, आता तिसरा नियम अनुस्वाराचा. जसं, आणि तो आपल्या गीता वर्गामध्ये, त्यामुळे बऱ्याचदा गोंधळ होतो. काही जण असे म्हणतात, काही जण तसे म्हणतात. हा, तो जो भानगड आहे अनुस्वाराची, हा, ती आता मी दोन्ही पद्धतीने मी म्हणून दाखवतो. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धी मतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये. किंवा कोणी कसं म्हणतात, म्हणजे जे मी आधी असंही म्हणतात, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. किंवा खाली दाखवलं तसं परत एकदा म्हणतो, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आला का लक्षात फरक तुमच्या? हं? 2 वेगळ्या पद्धती आहेत. हा, एक वरची पद्धत किंवा दुसरी पद्धत. हा, दोन्ही पद्धती बरोबर आहे, पण एक कुठली तरी आपण सलगपणे वापरावी. समजलं? विशेषतः उत्तर भारतात पहिली पद्धत वापरली जाते. म्हणजे शब्द संपला की मग तो अनुस्वार नेहमी मकारच करायचा, म असं. वेगम
जितेंद्रियम बुद्धिमताम मच करायचा असं. आशिष सामंत सिर चालठाणे. समजलं? तर आज आता वेळ तशी संपली आपली, पण एवढं तुमच्या लक्षात आलं का? पूर्ण झालं नाही आपलं, पण होईल. उद्या एक 15-20 मिनिटात होईल हे आपलं. हा पाया